पेपर फुटी प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा होणार असं मोदी म्हणाले आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणावरून राजकारण करू नका असं देखील मोदींनी सांगितलंय। विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वात जास्त प्राधान्य आहे आणि यानुसार एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे सूतोवाच आपण पाहतोय। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रामराजे, काल जो संसद मोर्चा झाला त्याचेच हे आपण आता इम्पॅक्ट म्हणू शकतोय का? खरं तर ही बैठक अगोदरच ठरवण्यात आली होती आणि हा मुद्दा संसदेमध्ये विरोधक उचलणार हे सुद्धा माहिती होतं आणि त्यामुळं पंतप्रधान मोदी हे कधी या संदर्भामध्ये बोलतील याकडे लक्ष लागलं होतं। मात्र या बैठकी एनडीएची जी मिलन मंगल बैठक होती तर त्यामध्ये ते बोललेले आहेत आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पेपर लीक करण्याचं हे पाप केलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। 13 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा परीक्षा घेण्यात आली की जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, परंतु पेपर फुटण्याचं पाप करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे आणि त्यांच्या मागावर अजूनही यंत्रणा आहेत असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर अशा केसेससाठी जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, ज्येष्ठ वकील आहेत, त्यांनी सुद्धा समोर यायला पाहिजे। त्यांनी पण अशा गोष्टींचा विरोध करायला पाहिजे आणि केसेस लढवायला पाहिजेत असं सुद्धा पंतप्रधान मोदींनी सांगितलेलं आहे। आणि हा केवळ राज्य आणि केंद्रांचा संबंध नाहीये तर हे शिक्षा देण्यासाठी सर्वांनीच एकत्रितपणे प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये राजकारण आणू नये असं सुद्धा स्पष्टपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे। अच्छा, धन्यवाद रामराजे, सविस्तर माहिती आपण दिली आहे। एकंदरीतच या नीट पेपर फुटी प्रकरणाची दखल घेतली गेली आहे। मोदींनी यावरती भाष्य केलेलं आहे। दोषींना कठोर शिक्षा होणार असं म्हटलंय आणि जे विद्यार्थी आहेत त्यांचंच हित सगळ्यात जास्त पहिलं प्राधान्य आहे असंही मोदींनी म्हटलेलं आहे।